अष्टम खंड भाग तिसरा त्यांची आवड नावड, त्यामधील पाठ पहिला. त्यांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवनरामात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाचे धनार्जन का करावे, मानवाने धनार्जन का करावे. तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो. भगवंत म्हणाले, तू विचारतोस म्हणून मी तुला सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. पहा, इथं दोन प्रकारचे काही भगवंतांनी त्याला मान्यता दिलेली आहे. एक शारीरिक कष्ट, एक मानसिक कष्ट. म्हणजे मानसिक कष्टामध्ये मूर्ती न्याय मार्गाने धन कमावले आहे. काही जण असतात ना, बस असे बसले बसले पैसे कमवून घेतात, काही चांगल्या युक्ती करून किंवा बोलून म्हणा. असं ना काही प्रवचनकार असतात, तर कुठं मग गाणी म्हणणारे असते गायक लोक, ते हे न्याय मार्गाने मध्ये मोडते. ते म्हणजे आपल्याला ते कळलं पाहिजे म्हणून सांगितलं उदाहरण. ज्याच्यामध्ये पण सम्यक आहे, ज्याच्यापासून कुणाची हानी होत नाही, त्या मार्गाने जो पैसा कमवतात त्याला न्याय मार्ग म्हणतात. तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी करतो. त्यामुळे तो स्वतः सुखी व आनंदी राहतो. अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी करतो आणि तसे सुख व आनंद तो टिकवू शकतो. आनंद राहतो, तसे सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार ह्यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहासोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसेच सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे. म्हणजे चांगल्या मार्गाने धन मिळवलं तर तो आपल्या सर्व चांगल्या नातेवाईकांसोबत सुखी राहतो. तसेच सुखी आणि आनंदी राखतो. हा दुसरा हेतू आहे. म्हणजे तो चांगल्या मार्गाने धन मिळवला तर तो आपला आनंद राखून ठेवू शकतो. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. म्हणजे जर ज्यानं चांगल्या मार्गाने धन कमावलेलं आहे त्याला अग्नीपासून त्रास होत नाही, पाण्यापासून त्रास होत नाही, राजापासून त्रास होत नाही, चोरापासून त्रास होत नाही, शत्रूपासून त्रास होत नाही, वारस ह्यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. शकतोमध्ये फरक आहे. टाळू शकतो.
म्हणजे हानी होऊ बी शकते आणि नाही बी होऊ शकत. तर हानी होते तर काऊन होते आणि नाही होत तर काऊन नाही होत, हा वेगळा विषय आहे. त्यावर तो अलग प्रवचन करावं लागते. हानी टाळू शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो, हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूने स्वर्गीय सुखाप्रत नेणारे लोकांच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार, आळस ह्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र, शांत व परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथ पिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वनही केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबाला श्रेष्ठत्वही दिले नाही. म्हणजे भगवंतानी बा एखादा कोणी गरीबच राहिला बा, त्याचं सात्वनही केलं नाही. म्हणजे बा तू गरीब आहे चांगली गोष्ट असं नाही म्हटलं भगवंतानी. आणि त्याचबरोबर तो गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे का तुम्ही बा चांगल्या मार्गाने मिळवा. त्यांना म्हणून ते म्हटलं आहे त्यांना दारिद्र्य नापसंत होतं. प्रयत्न करत राहा चांगल्या मार्गानं, तेच तुम्हाला काही योग्य तरीकेनं टिकवून ठेवते. जसं बघा, हेच आपल्या संविधानामध्ये लागू आहे. जर एखाद्यानं वाईट मार्गानं पैसे कमवले तिथं मग CBIची धाड पडते, आहे का नाही, इन्कम टॅक्सची धाड पडते, चौकशी होते, आहे का नाही. जर इमानदारीने ड्युटी केली तर, म्हणजे तत्वानुसार सांगू राहिलो. आणि चांगल्या मार्गानं पैसे कमवले आणि बरोबर योग्य प्रकारे टॅक्स भरलं, जर त्यानं करोडो रुपये कमवला चांगल्या मार्गानं, नित्य नियमानं टॅक्स भरलं व्यवस्थित, सर्व गोष्टी बरोबर त्यानं पार पाडल्या, तर त्याला त्रासच होत नाही. त्याला उलट त्याचं कीर्ती वाढते. त्याला मग विविध पुरस्कार भेटतात का बा चांगला नागरिक आहे, प्रत्येक बा कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करतो, तर त्याला अधिक चांगलं त्याला हे होते. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होत, त्या चौकशीच बसत नाही. कारण तो प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरते, सगळ्या गोष्टी नीट पार पाडते, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. जर तत्वानं चालले तर व्यवस्थित. तत्वानं जर चालले नाही तर पैसे खाणारे काही त्याच्यावरही धाड पडत नाही. कारण तो तेले घेऊन चालते, मग काही ते पुरवते. आणि काही जण मग देश सोडून पैसे खाऊन पळतात. असंही आहे. जर इमानदारीने ड्युट्या जर नाही झाल्या, प्रामाणिकपणे जर नाही भूमिका निभवल्या गेल्या, तर असे कितीक भ्रष्टाचारी आहे देशामध्ये, जे देश सोडून पळाले, पैसे खाल्ले, बँका डुबल्या, गरिबांचे पैसे घेऊन पळाले. असे कितीक उदाहरण देश स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये झालेले आहेत. आजही ते पैसे नाही भेटले परत बऱ्याच गरिबांना, ते सापडलेही नाही. आता इथं काय नेमकं कारण असेल ते आहे, राबवणारे त्या वेळेचे चुकीचे होते असं आपल्याला लक्षात येते. सगळेच नाही,
पण काही प्रमाणात व्यवस्था कुठे चांगली असते, कुठे वाईट असते. जर समजून घ्या वरची व्यवस्था वाईट असेल तर खालची व्यवस्था चांगली राहते, खालची व्यवस्था वाईट असेल तर वरची व्यवस्था चांगली राहते. आडीपाडीने कुठली ना कुठली चांगली आणि वाईट असते. त्यामुळं काही चांगली व्यवस्था या देशामध्ये नांदून राहिली आणि वाईट व्यवस्था या देशामध्ये नांदून राहिली. आणि चांगली व्यवस्था नांदण्याच्या मागं कारण हेच आहे का माणसं चांगली आहेत. आणि वाईट व्यवस्था नांदत असेल, वाईट व्यवस्था जर नांदत असेल तर माणसं वाईट आहे. ते तर संविधान जे आहे ते आहेच, राबवणारे कसे आहेत याच्यावर आपलं देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून काही चांगले माणसं निर्माण करणं, येणारी पिढी चांगली निर्माण करणं, तत्त्वज्ञानानुसार त्याला तयार करणं, सत्याचा आधार घेऊन पुढे वाटचाल करायला शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. जर सत्य स्वीकारत नसन पिढी येणारी तर ते चुकीचे निर्णय घेतील, चुकीच्या वाटे लागतील, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काही प्रतीक कुठले मानले पाहिजे, प्रतीक कुठले मानता कामा नये हे सुद्धा आज लोकांना कळत नाही. सत्य त्याला स्वीकारला तयार नाही. लोक एखाद्या दगडाला कलर लावून त्याला देव ईश्वर बनवून त्याला हे करतात. ते सत्य आहे का नाही हे आपणच समजलं पाहिजे. आणि म्हणून या जगामध्ये अनेक असे राष्ट्र आहेत, देश आहेत का जे कुठल्याही देवाला किंवा ईश्वराला मानत नाही, पण तरी पण ते प्रगतीपथावर आहे. याचा विचार झाला पाहिजे. तरी ते शांत आहेत, त्यांच्यापाशी मैत्री आहे, त्यांच्यापाशी करुणा आहे, त्यांच्यापाशी सर्व तत्त्व आहेत, समता आहे, न्याय आहे, बंधुत्व आहे, सर्व बाबी आहे. तिकडं एवढे देव नाही आहेत, एवढे तिकडे ईश्वर नाही, इतकं कोणी नाही तिकडे, एवढं तिकडं भगवान नाही, गॉड नाही, अल्ला नाही. तरी पण असे काही देश आहेत का जिथं आजही काही लोक प्रगती करू राहिले. मग त्यांनी कुठलं तत्त्व घेतलं असेल? त्यांनी तत्त्व घेतलेलं आहे समतेचं, न्यायाचं, बंधुत्वाचं. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या बाबी जर घेऊन चालले पुढं तरच या देशाचा आणि जगाचा विकास होऊ शकतो, विकास होऊ शकतो. नाही तर फार भयंकर जे लोक देवाला कुठल्या तरी कोणाला मानत होते, आज तिकडं भयंकर हानी झालेली आहे. आपसामध्ये युद्ध झालेलं आहे, एकामेकांची हानी झालेली आहे. गाझा तिकडं ते इस्रायल आणि फिलिपिन्स यांचं युद्ध, भयंकर हानी झालेली आहे. तिकडं रशिया आणि युक्रेनचं युद्ध, भयंकर हानी झालेली आहे. कुठलाही त्यांना देव ईश्वर, कुठलाही गॉड, अल्ला, भगवान कोणीच त्यांना वाचवायला आलं नाही आणि त्यांची भयंकर हानी झाली. याचाही आपला विचार झाला पाहिजे. हे असं का झालं असावं? कारण जर आपण कुठल्या तरी देवाला मानत असू, ईश्वराला मानत असू, अल्लाला मानत असू, गॉडला मानत असू, भगवानला मानत असू, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपल्या मान्यतेप्रमाणे देवानं समजून घ्या, हे ईश्वरानं समजून घ्या, हे सृष्टी निर्माण केली आणि तुमच्यावर सोडून दिलं, तुम्ही तुमचं पाप बसा. जर असं तुमच्या मताप्रमाणे जर ईश्वरानं, जर अल्लानं, जर खुदानं, जर हे जग गॉडनं, भगवाननं, ईश्वरनं जर हे जग निर्माण केलं असेल तर ते तुमच्या भरोशावर सोडून दिलं आहे असं आपण समजून घ्यावं. तुम्ही त्याला कितीही पूजला होता तर ते तुमचं ऐकत नाही. तुमच्या कर्माचे फळ तुम्हीच भोगून राहिले. आपसामध्ये मरा, आपसामध्ये शांत राहा, शांती प्रसारित करा. तुम्ही कितीही कोणत्या ईश्वराला पूजलं आणि कितीही प्रार्थना केली तर तुमच्या कर्माचे फळं तुम्हीच भोगणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात जसे कराल तसे भराल. वास्तविकता मांडलेली आहे. आणि म्हणून कितीही बाळ आली, पाणी घरात घुसलं आणि तुम्ही कितीही प्रार्थना केली, कोणत्याही देवाची म्हणा, जे तुम्ही मानत असाल, तर जे व्हायचं आहे तेच होणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाही. आणि तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर चांगलंच होईल. पण नियोजन चांगलं नाही आहे. आपण नद्या खराब करून राहिलो, आपण तलाव खराब करून राहिलो, आपण समुद्र खराब करून राहिलो. त्यामध्ये तुम्ही
घाण फेकता, केमिकलच्या वस्तू फेकता, आणि हे सर्व परिणाम आज जरी तुम्हाला जाणवत नसेल पण भविष्यामध्ये भयंकर याचे परिणाम होणार आहे. निसर्गाची भयंकर मोठ्या प्रमाणात आपण हानी केलेली आहे. आज तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागते 20 रुपयाची बॉटल. उद्या हे पाणी भेटायला फार मोठी किंमत तुम्हाला मोजावं लागेल. पाण्याला तरसता. आणि म्हणून तुम्ही बुद्धी प्रामाण्यवादीप्रमाणे आपण या देशामध्ये जगत आहोत का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला तर बुद्धी प्रामाण्यवादीप्रमाणे जगणारे लोक या देशामध्ये फार कमी आहेत. 1% नाही आहेत. चालतीच्या मागं धावतात. भले तो खोटं आहे ना, खोट्याच्या मागं धावतात लोक. या देशामध्ये राजनेता जो गदा असेल आणि त्याच्या लोक पाया लागू राहिले, तो काय त्या पाया लागते. ह्या गद्याच्या पाया लागलं म्हणते तर आपल्याला मतदान भेटते. असं सुरू आहे पूर्ण देशामध्ये. मग तो दगड असो की गदा असो, त्याच्या पाया लागले तो पायते पहिले. हे लोक कोणाच्या पाया लागू राहिले, हा याच्या पाया लागलं. शिक्षणावर काम नाही करावं लागत, रोजगारावर काम नाही करावं लागत, आरोग्यावर काम नाही करावं लागत, कुठल्या अर्थकारणावर काम नाही करावं लागत, काहीच काम नाही करावं लागत. ह्या गद्याच्या पाया लागा आणि मतदान मिळवा, हे सुरू आहे. आणि म्हणून जोपर्यंत हा कार्यकारण भाव प्रत्यक्ष समुत्पादनाचा सिद्धांत जर आपण समजून नाही घेतला तर या देशामध्ये पूर्णपणे अंधार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच जागे व्हा. तुम्ही ज्याही ईश्वराला मानता, ज्यांना कोणाला तुम्ही मानता, त्यांनी हे सृष्टी निर्माण केलेली आहे. तुम्हाला त्यांनी तत्त्वज्ञान दिलेलं आहे. त्या तत्त्वज्ञानानुसार कार्यकारण भावानुसार तुम्हाला जगावं लागते. आणि त्या कार्यकारण भावानुसार तुम्ही जगले तरच तुमचं कल्याण होते, तरच तुमचं मंगल होते. हे जाती आणि धर्म हे आपण निर्माण केले. जर कोणी निर्माण करता जर कोणी असेल तो एकच आहे. तुम्ही त्याला अलग नाव दिले. जर कोणी या जगामध्ये निर्माण करता जर असेल तो एकच आहे. मग ते अल्लाह असो, खुदा असो, भगवान असो, ईश्वर असो, देव असो, गॉड असो, कोणीही असो, जर कोणी निर्माण करता जर या देशामध्ये असेल तो एकच आहे. तुम्ही त्याला अलग अलग नाव दिले आणि आपसात भांडून राहिले. हा आमचा देव, हा आमचा देव, हा आमचा देव, तुमचा देव, आमचा हलका, तुमचा भारी. याच्यातच आपण पडलो. आणि याच्यामुळं आपसामध्ये भांडू आम्ही मागे गेलो. आमच्या पिढ्याचं नुकसान झालं. जाती जरा व्याधी मरण. आपण एक दिवस मरणार आहोत. जे आयुष्य फक्त मामूली, आपलं आयुष्य आहे मामूली, 100 वर्षाचं आयुष्य, आता दुनियाभराच्या बिमाऱ्या आहेत, लवकर मरू राहिले. आता एवढ्या कमी आयुष्यामध्ये तुम्ही सुखानं आणि आनंदानं शांतीनं जगलं पाहिजे. आपसामध्ये आपण भांडून जगतो. आपल्यापाशी खरीच बुद्धी आहे का बुद्धीमध्ये भुसा भरलेला आहे, काय आहे याचाही विचार झाला पाहिजे. अरे आयुष्य आपलं 50 वर्षाचं, 100 वर्ष म्हणतात, पण आपण आता 100 वर्ष जगत नाही. वातावरण खराब केल्यामुळं आपलं आयुष्य घटलेलं आहे. 50-60 वर्ष आपण जगतो आणि त्या 50-60 वर्षामध्ये शांतीनं जगत नाही. आपसामध्ये भांडतो आणि एकामेकाचा राग द्वेष करून जगत राहतो. त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मा सद्दम्म नगरीत राहत होते. स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकविलेला प्रतीत्य समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद, असे म्हणू नकोस.
असे म्हणू नकोस. हा प्रतीत्य समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्यांचे आकलन न झाल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबड गुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कुणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. भगवान असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतो. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात. बघा, मालमत्ता जर आली, तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि ते सगळं जर आपण मिळवलं मालमत्ता, त्याच्यामुळे मग दुष्ट प्रसंग निर्माण होतात. मग आपल्याला वाटतं कोणी चोरून नेन का आपली संपत्ती. बाहेर माल ठेवलेला आहे, लोहा आहे, सिमेंट आहे, गिट्टी आहे, आपलं बा तिकडं वावर आहे, वावरामध्ये पीक काढलेलं आहे, कोणी नेन का चोरून. मग मनामध्ये विचित्र विचित्र विचार येतात. आणि मग त्यामुळे काय निर्माण होते? मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात. जसं वाटते बा आपल्या बा तिजोरीमध्ये बा 50 लाख आहे, 1 करोड आहे, 2 करोड आहे, सोना आहे, नाणं आहे, हिरे आहे, मोती आहे, लय मोठी मालमत्ता आहे बा माझ्यापाशी. आता या मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात. जसे मारामारी. जर चोर आला, चोराला जो चोर दिसला तर मारामारी होते. किंवा इतर बाबी, जर वावरामध्ये कोणी पीक चोरून नेऊ राहिलं, तिथं मारामारी होऊ शकते. जखम, संघर्ष, भांडण, निंदा, असत्य, असत्य वातावरण, असत्य भाषण, असत्य बोलणे, कलहच कलह. कशामुळं? तर लोभामुळं. बघा, इतकं सविस्तर भगवंतांनी मांडलं 2500 वर्षा अगोदर. हा प्रतीत्य समुत्पादचा एक उदाहरण इथं दिलेलं आहे. आनंद ही प्रतीत्य समुत्पादाची साखळी आहे. ही प्रतीत्य समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? भगवान नाही होणार. आता हेच प्रतीत्य समुत्पाद इलेक्शनमध्ये काम करते. जर इमानदार नागरिक देशामध्ये असतील तर इमानदारीनं मतदान करतील, निर्लोभीपणाने, आणि चांगले माणसं निवडून पाठवतील. नाही तर मग काहीतरी घेऊन जर पाठवलं तर लोभी जनतेला लोभी नेता. मग तो 5 वर्ष काम नाही करत, तो म्हणते येले लय वाटले म्हणते, म्या खोकेचे खोके, पेट्याच्या पेट्या वाटल्या म्हणते येले. आता फक्त तो आश्वासन देत तुम्हाला, आणि मग पूर्ण ओरपडून घेते 5 वर्ष. जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा 5-6 महिने मग वाटायचं. अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली असेल तर वाईट बाब आहे. पण चांगली व्यवस्था असेल कदाचित. कुठं आहे कुठं नाही आहे, आता आहे का नाही आहे हे आपणच ठरवा. आनंदा
ही प्रतित्य समुत्पादाची साखळी जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल. लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? भगवान नाही होणार. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान टिकू शकेल. का म्हटलं गेलं असं नाही? जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान टिकू शकेल. स्वामित्वाची ओढ लागली आहे. मी झालो पाहिजे, मी ह्या पदावर गेलो पाहिजे, मी त्या पदावर गेलो पाहिजे, याले मला पाडायचं आहे, याले मला थांबवायचं आहे, यासाठी कलह, यासाठी भांडणं, दोन दोन समूहामध्ये भांडणं, जातीजातीमध्ये भांडणं, धर्माधर्मामध्ये भांडणं. त्याला आमदार बनायचं आहे, त्याला खासदार बनायचं आहे, त्याला मंत्री बनायचं आहे, त्याला अधिक मोठं बनायचं आहे. ह्या पदासाठी त्याला जिंकून यायचं असते. तो समीकरण घडवते आणि आपसामध्ये भांडणं लावते. म्हणून म्हटलं मी का बुद्धी प्रामाण्यवादी आहे का? बुद्धी आहे का भुसा आहे? समजतच नाही. इतक्या वर्षामध्ये तुम्ही ह्या लोकांचं षड्यंत्र नाही ओळखू शकले तर बुद्धी आहे का भुसा आहे? म्हणून ह्या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. का भांडणं कसे लावतात, कलह कसा निर्माण होतो, आपसामध्ये आपल्याला कसं भांडवतात, आपसामध्ये हे समीकरण कसं करतात, ही बाब ज्या दिवशी तुम्ही समजसाल ना त्या दिवशी आणि याचे सगळे असे बोलणे बंद होऊन जातील. हे समजलं पाहिजे आपण. आणि मतदान कुठल्या आधारावर केलं पाहिजे? तो देवाच्या पाया लागते, हा आपला वैयक्तिक बाब आहे. त्याला म्हणा भाऊ तू त्या घरी देवाच्या पाया लाग, इथं काही लागू नको, इथं बाबासाहेबाचे लागू नको आणि भगवान बुद्धाचे पाया लागू नको, हे काही आम्हाला दाखवू नको. तू सांग रोजगारावर काम किती केला, शिक्षणावर काम किती केला, आरोग्यावर काम किती केला, तू आमच्या मुलांना नोकऱ्यासाठी काय काय सुविधा केल्या, आरक्षणामधून काय काय सुविधा केल्या, शिक्षणामध्ये काय काय सुविधा केल्या, आमचा दवाखान्यासाठी तुम्ही काय काय सुविधा केल्या. आता आम्ही म्हातारे झालो आहो, आम्ही गरीब आहो, आता आम्ही बिमार पडलेलो आहो, आता आम्हाला हे ऑपरेशन करायचे आहे, याच्यासाठी तुम्ही काय काय सुविधा केल्या, असे प्रश्न विचारा. आपण भावनिक, आपण भाऊक, पाया लागला झालो खुश आपण. यानं या देशाचं वाटोळं झालेलं आहे सगळं. महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्नच नाही. त्याने पाया लागण्यासाठी तुम्ही निवडून दिला आहे काय? नाही. त्याला निवडून दिलेलं आहे शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी, आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी, रोजगाराच्या सुविधा पुरवण्यासाठी, अर्थकारणाच्या सुविधा पुरवण्यासाठी आणि या देशाचा, राष्ट्राचा, राज्याचा विकास करण्यासाठी. ह्या बाबी आपल्या वैयक्तिक आहे. कुठल्या देवाच्या पाया लागायच्या, कुणाची प्रार्थना करायची, कुणाला कुठं जायचं, कुणाचा आपल्याला हे सत्कार करायचा, हे आपली वैयक्तिक बाब आहे. याला तुम्ही त्या बाबीत जो आणता ना तेव्हा सगळं वाटोळं होते. म्हणून नागरिक हे जागृत झाले पाहिजे. या देशामध्ये जागृत नागरिक फार कमी आहे आणि झोपलेले आंधळे नागरिक जास्त आहे. आंधळे म्हणण्याचा अर्थ हा का जरी त्यांना डोळे आहे पण त्यांना दिसत नाही, आणि ज्यांना दिसते ते कमी आहे आणि त्यांचं कोणी ऐकत नाही. ज्यांना दिसते. म्हणून आंधळ्यांच्या मागं आंधळा, आपण आंधळ्यांच्या मागं लागलेलो आहोत. म्हणून बाबासाहेब सांगू थकले. अजून या देशामध्ये लोक बाबासाहेबांना नाही स्वीकार करू शकले तर मला काय स्वीकार करणार आहे? भगवान बुद्ध इतके महान, ज्यांच्या मार्गाने या देशाचा उद्धार होते, त्याने या देशाला अजून स्वीकारलं नाही पूर्णपणे. काय चाललं आहे? इतके महान विचार भगवान बुद्धांनी 2500 वर्षा अगोदर मांडले. ज्यानं तो
तत्त्वज्ञान भगवान बुद्धाचा स्वीकार केलं, ज्या ज्या देशांनी भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान स्वीकार केलं त्या त्या राष्ट्राचा उद्धार झाला. ते आज 200 वर्ष आपल्यापेक्षा पुढे आहे. आपण इथंच आंघोळ करू राहिलो. कोणी नाल्यात करते, कोणी नदीत करते, कोणी तलावात करते. यानंच भलं होते बा. ज्या ज्या राष्ट्रानं भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला ते राष्ट्र 200, 300, 500 वर्ष पुढे आहेत आपल्यापेक्षा. आणि ज्या मातीमधले भगवान बुद्ध आहे ते लोक आंधळे आहे, त्याने दिसूनच नाही राहिले भगवान बुद्ध. आणि ज्या महापुरुषांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी इथं क्रांती केली, सर्वांसाठी केली क्रांती ते. आणि म्हणून जे काही आज चांगलं या देशामध्ये निर्माण झालेलं आहे त्यांचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. कारण त्यांनीच या देशामध्ये क्रांती उभी केली, ज्याला कायद्याचं स्वरूप निर्माण केलेलं आहे. सर्व संत महापुरुषांचे विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरले. त्यांच्या विचारधारेचा सार संविधानामध्ये पेरलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. पहा किती महत्त्वाची लाईन आहे. मी म्हणते पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. लोक पृथ्वी नाही मानत. ते पृथ्वीला काही लोभाचं त्यानं साधन तयार केलेलं आहे, म्हणून पृथ्वीची हानी करणं सुरू आहे. म्हणून पृथ्वीच माना, तिला लोभात रूपांतर करू नका. लोभात रूपांतर करसाल, तृष्णेमध्ये रूपांतरित करसाल तर हानी होईल. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्याचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. आपल्याला जर जागृत व्हायचं असेल तर ह्या अतिरिक्त नियमबाह्य लोभापासून, नियमबाह्य तृष्णेपासून मुक्त व्हावं लागेल. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. हे भगवंतांनी संघाला सांगितलेलं आहे. पण याच्यापासून आपल्याला काहीतरी बोध घ्यावा लागते. अतिरिक्त करणे हानिकारक आहे. आणि तो सार जर आपण धम्माचा घेतला सर्वांनी तर याचा लाभच लाभ आहे, फायदाच फायदा आहे. सर्वांनी म्हणजे संपूर्ण देशाने घ्यायला लागते हा फायदा, तरच या देशाचं हित आणि कल्याण होईल. म्हणून ह्या मार्गाने सोनम वांगचूक चालू राहिले तिथं लद्दाखमध्ये, तर त्यांना अटक केली. का त्याचं म्हणणं आहे निसर्गाची हानी नाही झाली पाहिजे, पूर्ण राज्याचा दर्जा भेटला पाहिजे, त्यांची योग्य माग आहे. तर म्हणून त्यांना जी अटक झालेली आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.